हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज मी बनवला होता व्हेज पुलाव आणि तो मी कसा बनवला होता तर ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलं होतं लसूण, कांदा भाजून घेतला होता, लसूण भाजून घेतला होता, खोबरं भाजून घेतलं होतं आणि वाटाणे आहेत ते ओले भिजलेले वाटाणे ते मी भाजून घेतले होते मस्त. आणि खोबरं देखील छान असं खरपूस असं भाजून घेतलं होतं. कोथिंबीर मस्त साफ करून धुवून घेतली होती. कढीपत्ता, एक मिरची घेतली होती आणि एका टोपामध्ये अर्ध दही, पाव किलो दही घेतलं होतं. ते मस्त असं फेटून घेतलं अगोदर आणि त्याच्यानंतर मग सर्व ज्या भाज्या आहेत त्या ॲड केल्या. फरसबी, गाजर, बटाटा आणि सर्व मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये टाकला कढीपत्ता, एक मिरची आणि मस्त मिक्स करून झाल्यानंतर ते मी तसंच ठेवून दिलं. त्याच्यानंतर राईस बनवण्यासाठी मी टाकलं जिरे, खडे मसाले आणि लिंबू टाकून त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड केलं आणि तांदूळ आहेत ते धुवून टाकलेले आहेत. उकळी आल्यानंतर 2 चम्मच मीठ टाकले आणि त्याच्यानंतर एक कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकून मस्त असं कांदा अगोदर भाजून घेतला, म्हणजे तळून घेतला. कांदा क्रिस्पी होईपर्यंत मस्त भाजून घेतला कांदा आणि त्याच्यानंतर तळून काढला आणि त्याच्यासोबत घेतला बारीक टोमॅटो कापून घेतला, उभे असे कांदे कापून घेतले आणि कोथिंबीर अशी बारीक अशी चिरून घेतलेली होती. त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये मी टाकले गरम मसाले, जे पण तुम्हाला आवडतात ते टाकू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर टाकला उभा चिरलेला कांदा, मस्त भाजून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मी टोमॅटो बारीक चिरलेला, तो पण मस्त भाजून घेतलेला आहे. आणि टोमॅटोला पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं हळद, मीठ आणि मस्त हलवून घेतलेलं आहे. टोमॅटो आणि कांदा आहे तो मस्त शिजवून घ्यायचा आहे अगोदर आणि त्याच्यानंतर जे आपण दह्यामध्ये सर्व भाज्या ॲड करून ठेवल्या होत्या त्या त्याच्यानंतर सर्व त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. मस्त ॲड करून घेतलेल्या आहेत मी आणि नंतर हलवून घेतल्या. मला ज्या भाज्या आवडतात त्या मी ॲड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा कमी जास्त असं करू शकता. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं चिकन मसाला टाकलेला आहे. त्यानंतर गरम मसाला जो तुम्हाला आवडतो तो आणि पुलाव मसाला देखील तुम्ही टाकू शकता, व्हेज बिर्याणी मसाला. सर्व मिक्स केल्यानंतर मस्त थोड्या वेळासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त भाज्या आहेत ते शिजवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर ॲड केलेला आहे मी मसाला, जो खोबऱ्याचा बनवला होता तो खोबरा, कांदा आणि लसूणचा वगैरे बनवला होता तो मी ॲड केला. खरं तर मला अगोदरच करायचं होतं पण ते राहून गेलं माझ्याकडून, मग मी नंतर केलं आणि पुन्हा हलवून मस्त झाकण ठेवून सर्व आहे ते पुन्हा शिजवून घेतलं. आणि आता शिजवून झाल्यानंतर बघा रेडी झालेला आहे आपला मसाला. आणि त्याच्यानंतर हा भात आपला रेडी झालेला आहे. तो मी सुकट ठेवला होता, तर हा घरचाच होता, जो आम्ही यूज करतो खातो तोच होता. काही मी राईस बासमती वगैरे नव्हता मागवलेला. आणि थंड झाल्यानंतर बघा कसं सुटसुटीत झालेला आहे. त्याच्यानंतर मस्त असं टोपाला मी बटर लावून घेतलं साईडून, जेणेकरून लागलं नाही पाहिजे भात आणि भाजी. त्याच्यानंतर थोडीशी भाजी ॲड केली, त्याच्यानंतर थोडंसं राईस ॲड केलं आणि मस्त अशा त्याचे 3-4 असे लेयर बनवून घेतले. आणि त्याच्यानंतर तो जो आपण तळून घेतला होता कांदा तो मी टाकून घेतला, कोथिंबीर टाकली मस्त आणि त्याच्यानंतर पुन्हा भाजीचा एक लेयर लावलेला आहे. खरं तर अशी चिकन बिर्याणी बनवतात, पण मी आता व्हेज बिर्याणी बनवत आहे अशी. आणि मस्त लास्टला कांदा वगैरे आणि कोथिंबीर टाकून मस्त रेडी केलेली आहे बिर्याणी. आणि त्याच्यानंतर लास्टला मस्त झाकण ठेवून वाफलवून घेतली. स्लो गॅस ठेवून वाफलवायची आहे आणि त्याच्यानंतर आपली बिर्याणी आहे ती रेडी झालेली आहे बघा. आणि मस्त अशी सर्व करा. आणि त्याच्यासोबतच मी कोशिंबीर देखील बनवलेली आहे आणि मस्त ताटामध्ये घेतली आणि मस्त यमी करून खाऊन टाकली आणि सर्वांसोबत एन्जॉय केलं आम्ही जेवण. कोशिंबीर आणि लिंबू आणि कांदा. तर या का जेवायला. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय बाय, लव्ह यू गाईज. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. टाटा.